नमस्कार. रत्नागिरीच्या राजकारणामध्ये आपल्याला रत्नागिरीचं राजकारण कसं आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर मागच्या काही दिवसांचा, काही महिन्यांची घडामोडी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रथमतः शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन गटामध्ये उमेदवार शोधण्याची चाचपणी जेव्हा सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा शिंदे गटामध्ये जी काही मंत्र्यांच्या घरामध्ये मीटिंग झाली त्याच्यामध्ये एक नाव प्रकर्षानं पुढं आलं होतं आणि ते होतं खेडेकर यांचं. खेडेकरांची पार्श्वभूमी आणि त्यांनी व्यक्त केलेली पैसे जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च करण्याची दाखवलेली तयारी हे समाज माध्यमावर त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी पसरवलं आणि जसा जसा तो सोर्स वाढत गेला तेव्हा ते नाव मागं पडत गेलं. त्यानंतर समोर आलं ते नाव स्मितल पावसकर यांचं. तर स्मितल पावसकर या जेव्हा पुढे यायला लागल्या तेव्हा त्यांच्या काही पार्श्वभूमीच्या गोष्टी आणि जातीवाचक गोष्टी याच्यामुळं हळूहळू शेवटच्या टप्प्यामधले आदल्या 2 दिवसापर्यंत हेही नाव थोडंसं पिछाडीवर पडत गेलं. कारण समोर उमेदवार जो आहे तो आहे बाळासाहेब माने यांची सून म्हणजे शिवानी माने. राजकारणाचा कोणताही अनुभव जरी नसला तरी भाजप, शिवसेना आणि मराठा लॉबी या 3 गणितावरती यांनी ही सूत्र बांधलेली होती आणि त्याच वेळेला रत्नागिरीच्या जातीय राजकारणाला सुरुवात झाली म्हणून शिल्पा सुर्वे हे नाव शेवटच्या टप्प्यामध्ये आदल्या दिवशी फायनल झालं. खरं तर एकंदर बघितलं तर राजकारण इथंच थांबत नाही. पडद्यामागच्या ज्या हालचाली असतात त्या ठिकाणी पडद्यामागचा मोहरा हा काम करत होता आणि जर मतांचा फरक बघितला तर जे राजकारणातले चाणक्य होते त्यांनी सांगितलं की 3 ते 3.5 हजार मतांचा फरक या दोघांच्या मध्ये पडणार आहे आणि 3 ते 3.5 हजार मतांचा फरक जर तोडायचा असेल तर गरज आहे अशा एखाद्या शिलेदाराची की जो ही मतं फोडू शकेल. आणि त्यामध्ये पहिली एंट्री झाली ती म्हणजे बशीर मुर्तुजा यांची. ते प्रवाहापासून वेगळे झाले, वेगळ्या प्रवाहामध्ये मिसळले, अजित गटामध्ये समावेश झाले आणि त्यांच्या पत्नी वहिदा मुर्तुजा यांनी फॉर्म भरला आणि राजकारणाची सूत्र इथून पुढे हालायला लागली. त्यांच्यावर जबाबदारी आली फक्त 2000 ते 2500 मतं तोडण्याची. आता दुसरा चेहरा हवा होता की जो मराठा लॉबीची मतं फोडू शकेल. बऱ्याच प्रयत्नानंतर पुन्हा एक नाव समोर आलं ते म्हणजे आप पक्षाच्या मार्फत शिंदे मॅडम यांचं. आणि शिंदे मॅडमच्या रूपाने आपला एक मराठा चेहरा मिळाला आणि सामंत गटाला मराठा मतं फोडण्यासाठी एक चेहरा मिळाला. तर यावरती भाजपचे अध्यक्ष स्वतः यांनी काही स्टेटस ठेवला होता की हे जातीपातीचं राजकारण तुम्ही करत आहात. सामंतसाहेब आणि सावंतसाहेब भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो गेल्या काही वर्षापासून हीच जातीच्या पातीच्या राजकारणाची बीज या रत्नागिरीच्या मातीमध्ये रोवली जात आहेत. गेली 25 वर्ष तेच मुद्दे, गेली 25 वर्ष तेच प्रसंग आणि जसे सीन रिपीट होतात तसे गेली 25 वर्ष तेच सीन. आणि या सगळ्या कालखंडामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट घडली असेल